समास 10वा अनुर्वाच्य. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अनुर्वाच्य समासामध्ये आपल्याला सांगितलंय मज कराया कारण. मला करण्यासाठी आपण त्याच्यावरती भरपूर चिंतन केलंय. प्रस्तावनेची आज तशी गरज नाही, कारण आपला 3-4 दिवसांपासून त्याचीच प्रस्तावना चाललेली असल्यामुळे समर्थांची मनस्थिती शब्दांपेक्षा माझ्या हेतूला किंवा त्यामागे दडलेल्या अर्थाला लक्ष द्या. शब्दांचं विलीन तुम्ही झाले तरी चालतील, शब्द संपले तरी चालतील, पण त्या शब्दांची अनुभूती जर तुम्ही घेतली तर ते अधिक चांगलं होईल. त्यामुळे ते म्हणतात मज कया कारण केलेची करावे निरूपण. ते येथील जे का निजखुण ते मज अनुभवावी श्रीराम. शिष्य म्हणतोय ती जी खूण आहे ती खूण मला समजली पाहिजे आणि त्याचा अनुभव मला आला पाहिजे. आणि दोघांची गुरु शिष्यांची परंपरा, सत्शिष्य आणि सद्गुरू दोघांचं या ठिकाणी ज्या काही संवाद चालला आहे आणि आपली ही जी परंपरा आहे हिंदू परंपरा ही संवादातच आहे. ऋषींचे गुरुशिष्य परंपरेतूनच, गुरुशिष्यांच्या संवादातूनच हे सगळं पुढे येत आहे. एक तर श्रुती स्मृती आणि त्यानंतर दुसरं म्हणजे ऋषी परंपरा. जसं रामांनी सुद्धा विश्वामित्राकडून घेतलेलं ज्ञान, ह्या सगळ्या ऋषी परंपरेतूनच आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. तर ते म्हणतात दोघंही एकरूप झाले आणि त्यांनी सांगितलं शब्दांचं महत्त्व कमी व्हावं, ह्यांनी सांगितलं अनुभव यावा, त्यांनी म्हटलं अनुभव यावा, यांनी त्याला होकार दिला. या सगळ्या गोष्टींप्रमाणे हा जो संवाद चालला आहे, आचार्यसुद्धा तेच म्हणतात. आचार्य म्हणतात या सगळ्या ज्ञानाला शून्य किंमत आहे. जर त्याचा अनुभव नसेल तर ज्ञानाला शून्य किंमत, आणि अनुभव असेल तर ज्ञान नसले तरी चालेल. मग या सगळ्या गोष्टींच्या चर्चेवरून लक्षात येतं आपल्याला की हे सगळं आपल्यासाठी आहे. त्यामुळे आपल्याला याचा निश्चित फायदा व्हावा
हे असा हेतू प्रत्येक जीवाचा फायदा व्हावा हा त्या ठिकाणी समर्थांचा हेतू आहे. अजन्मा तो सांग कवण तेणे देखीला कैसा स्वप्न तेथे केले निरूपण बोलिले आहे श्रीराम. जाणोनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर तेची आता अतितत्पर शोतीये परिसावे. श्रीराम आता या ठिकाणी म्हटलात मी त्याचं अतितत्पर उत्तर देतो. इतक्या वेळ जे बोलतोय ना त्या बोलण्यातून तुम्हाला काही ना काही संकेत मिळाला असेल, खूण मिळाली असेल, तर त्या खुणेच्या व्यतिरिक्त मी आता अतितत्पर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता अतितत्पर बोलतो. त्यांनी विचारलं ना की अनुभवाची खूण एकतरी ओवी अनुभवावी. एवढी मोठी ज्ञानेश्वरी आहे, एवढी मोठी ज्ञानेश्वरी असताना त्यांनी म्हटलं एकतरी ओवी त्यातली अनुभवावी. म्हणजे काहीतरी बोलण्यात अर्थ असेल की नाही त्यांच्या, की इतक्या सगळ्या ओव्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण चिंतन होऊ शकत नाही. आणि होत असेल उत्तम आहे, नाही होत असेल तर निदान एक ओवी एक शब्द अनुभव घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. मग एक तरी ओवी अनुभवावी जसं या ठिकाणी ज्ञानेश्वर म्हणतात तसं या ठिकाणी म्हणतात की इतक्या मोठ्या ग्रंथाचं पारायण करत असताना जर एका शब्दाचा जर सखोल अर्थ कळला आणि त्याचा अनुभव घेता आला, तो आपल्याशी लावून पाहता आला, तो आपल्याला जाणवला तर संपलं. मग स्वप्नाचा विचार त्यांनी आता सांगायचं ठरलंय. स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार येथे तू सारा सर विचार केला. आता स्वप्न म्हणजे आतापर्यंत जे तुला वाटत होतं खरं, आतापर्यंत जे खरं वाटत होतं तर ते खरं नसून ते स्वप्न आहे. ते खरं नसून स्वप्न समज. ते खरं नसून आता जे खरं वाटतंय त्याला स्वप्न समज. आणि स्वप्न समजत असताना ते खरं नाही आहे असंही नाही, ते खरं आहे, दिसतंय, पण ते स्वप्न समज. म्हणजे आपण स्वप्न सुषुप्ती अवस्था जी म्हणतो ती पूर्ण स्वप्नात असतो आपण. प्रत्यक्षात उठल्यानंतर आपल्याला काहीच आठवत नाही, आणि आठवलंही तरी त्यावेळी थोडा वेळ ते आठवतं आणि नंतर ते पुन्हा आपलं निघून जातं. मग तसं स्वप्नांचं ते खऱ्या स्वप्नांच्याबद्दल बोलतात. आता ते म्हटलं जे तू अनुभव घेतोय प्रत्यक्ष, मी पहिल्यांदा अनुभव कोणता घेतला, मी, माझा देह, माझं नाव, माझी आई, माझं वडील, माझं कुटुंब, यामुळेच आपली सुरुवात झाली मीची माझ्याची जी सुरुवात झाली ती इथून सुरुवात झाली जन्मापासून. म्हणून म्हटलंय जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आचार्यांनी मंत्र दिलाय. हे कोडं जर सुटायचं असेल तर शिवानंद रूपम शिवोहम शिवम म्हणत जा. मीच शिवाय, मीच शिवाय, मीच शिवाय असं म्हणत जा. आणि त्यांनी म्हटलं म्हणजे त्या 2 ओळीतच सगळं आलं. त्यांनी म्हटलं आणि आपण म्हटल्यानंतर एक क्षण जर अनुभव आला तर त्या 2च ओळीमध्ये पूर्ण आचार्यांचं सार आलेलं आहे. ते म्हणतात मी ते म्हणतोच, म्हणजे मी तर जाणवलंच आहे मला स्वतःला, पण तू सुद्धा म्हण. म्हणजे ज्यांनी हा मंत्र म्हटला रामकृष्ण हरी, ज्यांनी कोणी मंत्र म्हणला, बाकीच्या सगळ्या गोष्टींची गरज नाही. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा केल्यानंतर ते म्हणतात आहे की स्वप्नाचा विचार हे केल्यानंतर हे जे खरं वाटतं आहे की नाही आपल्याला, ते खरं स्वप्नवत वाटू लागेल. म्हणजे त्याच्यातली नश्वरता कळेल की जे निघून गेलं ते हाती लागत नाही, पुढे काय होईल ते सांगता येत नाही, आताचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. मग अनुभवही घेत नाही, आनंदही घेता येत नाही. आनंदासाठी जीवन आहे म्हणतात, मग तो आनंद तर नाही आहे. हा गोंधळ थांबेल म्हणतात. हा जो गोंधळ आहे मनाचा, तो मनाचा गोंधळ या ठिकाणी थांबेल जर तू हे स्वप्न म्हणून स्वीकारलं तर हे स्वप्न म्हणून स्वीकारलं तर स्वप्नामध्ये जसं घडतं की स्वप्न उघडल्यानंतर स्वप्नातून आपण ज्या जागृती अवस्थेमध्ये येतो, एखाद्याने म्हटलं चांगला रमला असतो स्वप्नामध्ये, इतका छान रमलेला असतो, पहाटे पहाटे स्वप्न पडल्यावर तर माणूस अगदी रंगून जातो, उठायची इच्छा होत नाही. मग त्या स्वप्नामध्ये पटकन घरच्यांनी जर पाठीवर हात ठेवला आणि उठ म्हटलं तर ते स्वप्न भंग होतं. त्याचा रागही येत नाही, ताबडतोब लक्षात येतं अरे ते स्वप्न होतं. आणि पूर्णही झालं असतं त्यातलं माझं जे काय आहे ते पूर्ण होणे काही फायदा होता. त्याच्यामुळे उठवलं तरी काही हरकत नाही. आम्हाला जर उठवलं स्वप्नातून तर आम्हाला काही हरकत आपल्याला वाटत नाही, कारण ते स्वप्न आहे हे जागृतीत आल्यावर कळतं. तसं सद्गुरूंनी जर पाठीवर हात ठेवला तर जागृत झाला तो माणूस, हे जागरण आहे. हे जागरण जर झालं तर हा जो सगळा संसार आहे तो संसार तुला स्वप्नासारखा भासेल. आहे तो पण भासेल आहे तो भासेल. हे किती आता शब्द आता त्यांचे वेगळे व्हायला लागले. जसं एखाद्या व्यक्तीने उठवल्यावर आपल्याला काहीही वाटत नाही, एखाद्या व्यक्तीने स्वप्नातून आपल्याला जागं केलं तरी काहीच कसं वाटत नाही, मग तसंच आपल्याला सद्गुरूने जागृत केल्यावर संसाराचंही काहीच वाटणार नाही. स्वप्नासारखा संसार आहे असं समजा. त्यांनी म्हटलं आहे स्वप्नासारखा स्वप्नी स्वप्नाचा विचार जसा करत असतो तेव्हा तो खूप रंगून गेलेला असतो, तसाच तू स्वप्नामध्ये रंगला असं समज. तू तुझ्या या स्वप्नामध्ये रंगला असं जर समजलं
तर हा जो संसार आहे तो संसार आपल्या स्वप्नासारखा आहे हे जर पाठीवर थाप मारली तर आपल्याला वाटेल. हे मग येथे त्यावेळी केव्हा वाटेल? त्यांनी सांगितलं म्हणून नाही वाटत, आपण ग्रंथ वाचला म्हणून नाही वाचत. प्रवचनेन लभ्यता त्यांनी म्हटलंच आहे की कठोपनिषद म्हटलं की प्रवचनाने होत नाही, सद्गुरूंच्या येण्याने सुद्धा होत नाही. सद्गुरू आले जीवनात 10 वर्षांपासून आले, 20 वर्षांपासून आले, काही फरक पडला नाही. त्यांनी म्हटलं तू हा सारासार विचार केला तर, तू जर हा सारासार विचार केला, जे योग वैशिष्ट्यामध्ये पौरुष प्रयत्न ज्याला म्हणतात, एवढाच प्रयत्न करायचा फक्त की माझा 100% काय 1000% विश्वास माझा सद्गुरूंवर आहे आणि सद्गुरूंचं वचन जे आहे ते वचन मला मान्य आहे, असं जेव्हा तो नुसता बोलणार नाही, एकांतामध्ये तो त्याला वचन देईल आणि त्याप्रमाणे वचन दिल्यानंतर जे काही बरे वाईट अनुभव येतील तो ताडून बघेल, हे सगळं जो करेल तेव्हा कुठे तो सारासार विचार केला असं समर्थ मानतात. ते शिक्षकाचं उदाहरण जसं आहे, त्यांनी सांगितलं ऐकलं का 5 वाजता उठा, तर ते मुलं म्हणतात हो ऐकलं. त्यांनी काहीही त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या दिवशी येऊन वर्गात विचारलं, मुलांनो काल ऐकलं होतं ना तुम्ही किती वाजता उठायचं आहे? ते म्हणाले 5 वाजता उठायचं आहे. कोण उठलं? त्यातलं 1 किंवा 2 मुलं म्हणाले मी उठलो. गुरुजी म्हणाले फक्त ह्या दोघांनी ऐकलं, बाकीच्यांनी ऐकून विसरले. असं ऐकणं नको आहे समर्थांना. ऐकलं तसं वागलं, बोलले तैसा चाले त्याची वंदावी पावले इतरांसाठी आहे, पण आपल्याला सुद्धा समाधान मिळायचं असेल तर बोललं ऐकलं तसं वागलं तर काही फायदा आहे. औषध घरात आणून ठेवलं, घेतलं नाही तर काही फायदा नाही. घरामध्ये सगळ्या वस्तू असतील, आपण खाल्लं नाही तर काही फायदा नाही. आपण स्वतः खाणे भलीच पचनाचं काम पुढे आपलं पूर्ण शरीर प्रकृती करतं आहे, पण खाण्याचं तरी काम आपल्याला करावं लागतं आहे. मग हे खाण्याचं काम म्हणजे हे करायची तुझी जबाबदारी आहे. जसं काल त्यांनी समर्थांनी म्हटलं मी गेल्यानंतर काय मग रामराया माझ्या सगळ्या भक्तांना तू दर्शन दे, तर तो म्हणाला मी तसा दर्शन द्यायला तयार आहे. मग तुम्ही म्हटलं म्हणून मी सगळ्यांच्या समोर जाऊन उभा राहू का? तुमचं पुण्य सगळ्यांना लाभेल का? जसं त्या राजांनी पण प्रयत्न केले, चला माझी सगळी प्रजा डोंगरावर चला. कोण आलं त्यांच्यासोबत? प्रत्यक्षामध्ये कोणी नाही येत. म्हणजे जो येत नाही त्याला कशाला देऊ मी? रामराय त्यांना प्रश्न विचारतात. तुमच्या पुण्याईनी मी तुम्हाला प्राप्त झालो, पण इतरांना कशाला? त्यांची पुण्याई असेल तर प्राप्त, मग काहीतरी तर सूट द्या म्हणतात. राम म्हणतात मला काहीतरी तर सूट द्या. समर्थ म्हणतात हो हो बरोबर आहे. ते जर माझ्याकडे आले, त्यांना जे काही सद्गुरूंनी वचन दिलं ते सांगितलं ते ऐकलं आणि त्याप्रमाणे जर त्यांनी माझी प्रार्थना केली तर मी तात्काळ तिथे उभा राहतो. हे तुम्हाला वचन देतो मी, हे वचन तुम्हाला देतो म्हणतात. बरं तुम्ही 13 कोटी केले तर 13 कोटी करणं जीवाच्याने शक्य नाही आणि तुम्हाला जगाचा उद्धार करायचा होता, हे सुद्धा राम बोलले. तुम्हाला जगाचा उद्धार करायचा होता, त्याच्यामुळे जबाबदारी जास्त, पुण्य जास्त पाहिजे होतं आणि तुमचा जन्म त्यासाठी हे तुम्ही ठरवल्यामुळे पाण्यात उभं राहून मासोळ्यांनी आणि मगरींनी तुमच्या पायाला खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला काही फरक पडत नाही. असा जीव नाही आहे साधा. या साध्या जीवाला मोठी काळजी आहे संसाराची आणि स्वतःची. इतका वेळ नाही देणार. 24 तासातला अर्धाच तास देईल, पण त्या अर्ध्या तासात 1 तासात जर 3000 जप त्यांनी लिहिला तर मी त्याला मान्य. आणि तो बसून करायचा नाही, ते त्यांनी धंदा उठता बसता धंदा इतक्या त्यांनी सूट दिल्या. पण या सगळ्या सूट जरी दिल्या तरी एक शब्द बोलावं लागेल, हे तर काम करावंच लागेल. असं म्हणजे समर्थांनी स्वतः तिथे वशीला लावून पाहिला. माझ्या लेकरांना जसं होईल तसं तू दर्शन दे. ते माझे लेकरं आहेत ना, माझं नाव घेतात, तुझं नाव घेतात, तू त्याला दर्शन दे. म्हणजे वशीला लावलेलं आहे. पण तरीही काहीतरी पौरुष प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. तर ही ओवी अतिशय महत्त्वाची. अनुभव जर तू म्हणतो अनुभव सांग म्हणतो, त्यांनी विचारलं ना की मज काय कारण केलीची करावे निरूपण येथील जे का निजकुण ते मज सांगावी अनुभवावी. मला अनुभव करून दे म्हणतात. आता अनुभव करून दे, त्या दिवशी गुळाचं उदाहरण दिलं त्यांनी की गुळ तुझ्या हातात ठेवला, मी गुळ खाल्ला आणि मुका आहे. मुक्यांनी जर गुळ खाल्ला आणि त्याला विचारलं गुळ कसा आहे, कसा सांगेल तो? तसे अनुर्वाच्य आहे. मी नाही सांगू शकत तुला माझा अनुभव आहे, कशाने आला, कसा आला, फक्त तुला घ्यायचा आहे ना, मग तो अनुभव सांग म्हणतो ना. तर तुला हा स्वप्नाचा विचार सोडून हे सगळं स्वप्न आहे असं समजून, आणि मग जर तू माझी काहीतरी विचार केला, विवेकाने विचार केला आणि त्याप्रमाणे जर तू वागला तर रामराय समोर. रामराय म्हणजे जे आपलं गंतव्यस्थान आहे, जिथे आपल्याला आनंद पाहिजे, शांती पाहिजे. मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. ही जी शांती तुला पाहिजे आहे ना, शांती त्या मणिकर्णिका घाटावर म्हणा, काशीला, गंगेला, प्रयागाला, रुद्रप्रयागामध्ये, आणखीन कैलासावर जी काय आहे असं तुला जी वाटतं ना, ती तुझ्याजवळ मिळू शकते. पण त्यासाठी तुझा हा प्रयत्न. आता मी किती समजवलं म्हणतात ते
इतकं समजवलं, आता समजवल्यानंतर तुला अनुभवाची पण इच्छा झाली. अनुभवाची जर इच्छा झाली आता, तर तू आता ते विवेकाने विचार करून त्या ठिकाणी तुझा काहीतरी एक निर्णय करावा लागेल पक्का. आणि सगळ्या सत्पुरुषांचं म्हणणं असं आहे काय की थोडं करा पण सातत्याने करा. खूप जास्त करून जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन हे संसारात चालतं. जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन संसारात चालतं, परमार्थात नाही चालत. परमार्थामध्ये आपण सूर्याचं उदाहरण घेतलं की सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो आणि तेच आपण आपल्या भिंगाच्या साह्याने जर कागदावरती उतरवला तर त्याला एकदम कॉन्सन्ट्रेट व्हावं लागतं. एक छोटासा बिंदू तयार होतो ते सूर्याच्या प्रकाशाचा मॅग्निफाईंग ग्लासमधून आणि मग तो जाळतो. तोपर्यंत नाही तर तसं तर त्यांनी जग जाळून टाकलं असतं सूर्याने. जर तो सूर्य ओमटतो तर त्यांनी सगळ्यांनाच जळून टाकलं असतं. तसं नाही करत. त्याची उष्णता आपल्याला घ्यावी लागते आणि त्याची उष्णता घेतल्यानंतर हा प्रयोग आपण प्रत्येकाने केला आहे. त्या उष्णतेने भिंगाने कागद जळतो आहे. मग ते काहीतरी कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, म्हणजे सूक्ष्माकडे जावं लागेल. स्थूलाकडून सूक्ष्माकडे. हे शब्द त्यांचे कठीण असतात पण प्रत्यक्षात ते तसंच असतं की इतकं मोठं काही करण्यापेक्षा एकच गोष्ट अगदी सातत्याने. कधी कधी असं आपण म्हणतो 10-15 वर्ष झाली या व्यक्तीला भेटलो नाही, पण 10-15 वर्षानंतर सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा पाहिलं ना त्यांचं तसंच चालू असतं दिनक्रम. अगदी कोणताही दिनक्रमात बदल नाही. म्हणजे 4 वाजले की त्या व्यक्ती तसं म्हणजे तसंच करेल. हे त्याची दिनचर्या ठरलेली आहे. आमचे एक नातेवाईक होते, इतके त्यांना सगळ्यांनी मूर्ख म्हणून ठरवलं होतं सगळ्यांनी. आणि पटायचंही सगळ्यांना. इतका मूर्खपणा ते करायचे की त्या मूर्खपणाला पारावार नाही. इतका मूर्ख माणूस आपल्या घरामध्ये आहे असं सगळ्यांना माहीत होतं. पण तरीही देवाचे लाडके असले पाहिजे. त्यांनी काय ठरवलं, मला काही जप येत नाही, संध्या येत नाही. जे ब्राह्मण असून ह्या सगळ्या काही गोष्टींच्या ते परे होते. त्यानंतर श्लोक येण्याचा तर प्रश्नच नाही. काही म्हणजे मराठी नाही, संस्कृत नाही, इंग्लिश नाही, काहीच नाही. आणि त्यांच्या जीवनामध्ये तसा काही अर्थच नाही. खरं प्रत्यक्षात असे ते गेले. आता त्याबद्दल असं उदाहरण म्हणून बोलत आहे, वाईट म्हणून नाही बोलत आहे. मग ते गेलं म्हणजे कसं काय आयुष्य, म्हटलं की इतकं निरर्थक आयुष्य कसं काय असू शकतं एखाद्याचं. पण त्यांनी एकच गोष्ट ठरवली होती. त्यांच्याकडे एक मारुतीचा फोटो होता आणि शनिवारी ते बरोबर ते रोईची माळ त्याला घालायचे. ती त्यांची खुर्ची ठरलेली. ती खुर्ची घ्यायची, त्याच्यावर चढायचं. शनिवारी त्यांना हार घालायचा. हात नमस्कार नाही, काही नाही. ते हार घातला. कारण म्हणे का मी म्हटलं तुम्हाला हे कसं सुचलं. मी त्यांच्याशी बोलायचे तर आमच्याकडे एक बाल हनुमान आहे म्हणे समोर. त्या बाल हनुमानाला मी एक दिवस असंच रस्त्याने जात होतो, गेलो तर तिथे एक माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं म्हणे की इथे तुम्हाला हार वाहत जा इथे. तर ते म्हणे माझे जो पैसे नाही, मी इथे येऊ शकत नाही रोज. तर म्हणे बरं तुझ्या घरी एक फोटो घे आणि त्या फोटोला हार घाल म्हणे. म्हणजे देव कसा कोणाला कसा वाचवतो हे मला सांगायचं आहे. ते बालमारुतीकडून आल्यानंतर त्या दिवशीपासून त्यांच्या मनाने ठरवलं काही गाजावाजा नाही. कोणाला कोणी त्यांना कितीही थिल्लर म्हटलं तरी त्यांच्याकडे लक्ष नाही. आणि त्यांनी आपली शनिवार झाला, केव्हाही तुम्ही शनिवारी केव्हाही त्यांच्याकडे जा तर ते बरोबर शनिवारी त्यांच्या त्या फोटोला हार असायचा. आता यामध्ये कोणतं शास्त्र आलं की कोणतं त्यांचं ज्ञान आलं की कोणतं काय आलं, काही नाही. पण समर्थांनी कृपा केली आणि ते अतिशय आनंदात, म्हणजे त्यांचा आनंदाचा पारावर. आम्ही म्हणायचो की यांना कसं काय इतक्या आनंदात आणि असे छान जगत असतात, त्यांना कशातच कधी चिंता नसते. फार तर बोलायचे साखर फार महाग झाली, याच्या व्यतिरिक्त एकही शब्द असे बोलायचे नाही. मग हे जीवनामध्ये त्यांच्या आमूलाग्र बदल घडला. शांत कोणी काहीही बोललं तरी, म्हणजे यांनी वेदांत शिकला नाही, आमच्यासारखे शिक्षण घेतले नाही, नोकरी जास्त केली नाही, या सगळ्या गोष्टींनी सुद्धा, म्हणजे ह्या गोष्टी म्हणायचं आहे सातत्याने. जसं आपण सूर्याचा प्रकाश एकदम सूक्ष्म रूपात घेतला, कागद जळला. प्रत्यक्ष अनुभव दिला आहे आपल्याला विज्ञानाने की जितकं सूक्ष्मात आपण जाऊ त्या सूक्ष्माचा आपल्याला आनंद मिळतो. ते सूक्ष्मात गेले म्हणजे एकच गोष्ट करायची, पण आयुष्यभर ज्या दिवसापासून कळलं मरेपर्यंत त्यांनी ती गोष्ट सोडली नाही. म्हणजे त्याला ते मुक्तीला कारण ठरलं. त्यांच्या मुक्तीला ते कारण ठरलं. आम्हाला समजलं, आपण आता ज्ञानी, आपल्याला लागलीच समजलं. त्यांनी असं केलं म्हणून त्यांचं, म्हणजे हेही त्यांना अपेक्षित नाही की तुम्ही मला माझी मुक्ती झाली म्हणा. म्हणजे एकदम ते आकाशाचे ब्राह्मण आठवला मला. जेव्हा योग वसिष्ठ शिकवायला बसली, वाचायला बसली, तेव्हा आकाशाचे ब्राह्मणच म्हटलं आपल्या घरी होता. इतकं विचित्र आयुष्य असून सुद्धा त्यांनी काहीतरी स्वतःचं निर्माण करू शकतात. एक मूर्ख मुलगी म्हणून आम्ही ज्याला म्हणायचो की जे मुलं पाहायला आले की त्यांना आधी कल्पना द्यायचो ही अतिशय मूर्ख मुलगी आहे, ही काहीही करणार नाही तुमचं. जर तुम्हाला अपेक्षा असतील तर आधीच सांगतो, लग्न तुटलं तरी चालेल पण आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण आम्हाला जाणीव आहे की ही मुलगी अशी आहे. आणि त्या मुलीनी इतर कोणत्याही मुलीपेक्षा उत्तम संसार करते आहे. आता तिला 15-16 वर्षाची मुलगी आहे. एकही गोष्टीची तिच्याबद्दल तक्रार नाही आहे. म्हणजे आपल्याला जे वाटतं ते तसं असतंच असं नाही. मग या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो तर प्रकृतीचा खेळच काही वेगळा आहे.
आपल्याला वाटतं आपण चांगल्या मनाने सत्वगुणांनीच म्हणत होतो की या मुलीला आधी सांगितलेलं बरं, नाही सांगितलं तर पुढे आपल्याला अडचण येऊ शकते, म्हणून आपण आपल्या काळजीने बोलत होतो. प्रत्यक्षात त्या काळजी करण्याचं आम्हाला काहीच कारण नव्हतं, कारण देव तिचा तारणहार होता. जसा यांचा होता तसा त्यांचा. हे आपल्या संसारातले उदाहरण असतात की ज्याची आपण भयंकर काळजी करतो त्या गोष्टी काळजीच्या नसतात. म्हणून आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा असं म्हणत होतो मी, की ही प्रकृतीचा जो खेळ आहे ना तो मला कळला पाहिजे. तो एकदा कळला की आपलं स्थान काय आहे त्यातलं हे समजतं. मग आपलं स्थान समजल्यानंतर मग समर्थांचे शब्द पटू शकतात. जेव्हापर्यंत आपलं आपलं वाटतं तोपर्यंत समर्थांचे शब्द पटणं कठीण आहे. मग त्यांनी सांगितलं एकच गोष्ट करायची, सातत्याने करायची. सातत्याने नाम घेतलं, शब्द घेतला, जे काही तुम्ही ठरवलं ते सातत्याने करायचं. मग या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं की हे ज्ञान याच्यासाठी आहे की काहीतरी एकतरी गोष्ट आपल्याला शिकता आली पाहिजे. याच्यात जे आपल्याला आवडेल ते. सहज सुंदर राम अनुरागी. अतिशय साधा सरळ राम आहे. त्याला काहीही जास्तीची गरज नाही. त्याला फक्त आपल्या प्रेमाची आणि भक्तीची गरज आहे. मग त्यांनी निघोनी सद्गुरूचं शरण, हा जो विवेकाचा विचार त्यांनी केला, हो आता मला निश्चयात्मका बुद्धी झाली आणि आता मला असं वागायचं आहे, हे त्याची बुद्धी निश्चय त्यांनी बुद्धीचा जर केला, त्यांनी जर त्याच्या स्वतःच्या बुद्धीचा निश्चय केला, जसं त्यांनी बालमारुतीला जाऊन काहीतरी मनाला ठरवलं, त्याच्याशिवाय काय एवढं सगळं घडलं आयुष्यभर, 85 वर्षाचं आयुष्य. तेव्हा जशी त्याची निश्चयात्मका बुद्धी झाली तर त्या निश्चयात्मका बुद्धीनंतर बाकी मग आपण सद्गुरूशी शरण म्हणजे सद्गुरू आधी असतीलही जीवनात, पण आता बाकी जे शरण जातील ती त्यांची बुद्धी पक्की झाल्यानंतर सद्गुरूंचे पाय धरा म्हणतात. आधी ते पाय असतातच, ते आपल्याजवळ ते असतातच सद्गुरू, पण आता तुमचा जेव्हा विचार झाला तेव्हा त्यांनी या समासाच्या या दशकाच्या सुरुवातीला सांगितलं की ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ बसा. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ बसा हे म्हणण्याचं या दशकाच्या सुरुवातीला हेच कारण आहे, कारण या समासामध्ये त्यांना अनुभवाबद्दल बोलायचं आहे आणि अनुभव देण्यासाठी इतकं प्रचंड ज्ञान पडलं आहे, इतकं प्रचंड ज्ञान आहे की त्या ज्ञानाच्या जर मागे लागला ना तर सुख शांती चैन त्याची संपून जाईल, अशी अवस्था आहे. इतकी अवस्था कठीण होते. त्याच्यापेक्षा सद्गुरूंजवळ बसलं, जेवढं मिळालं तेवढं मिळालं. त्यांच्या कृपेने अधिकही मिळू शकतं आणि न्यूनही मिळू शकतं. जे आपल्या कल्याणाचं आहे ते मिळेल. म्हणजे कुठेतरी आपला भार टाकून द्यायचा. जसं आई मुलगी आईवर टाकते, मुलगा वडिलांवर टाकतो, थोडे रिलॅक्स राहतात की त्यांना वाटतं वडील बघून घेतील, आली समस्या वडील बघून घेतील. हे सगळे जे भाव आहे ना तो मोठा करता आहे ना, आणि तो मोठा करता म्हणजे प्रत्येकाचा करता आहे. तो अतिशय कठीण गोष्टीतून सुद्धा तो आपल्याला सावरू शकतो. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर बाकी मग शरण जाणे याला अर्थ कळतो. नाहीतर तसं सद्गुरूंकडे, आणि खूप जण असं म्हणतात आम्ही सद्गुरूंच्या शरण म्हणजे सद्गुरूंची ह्याच्यासाठी काहीतरी मंत्र घेतला आणि आमच्यावर संकट तिप्पट वाढली. आता याला सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे. ते म्हणते की तू माझ्याकडे आला का नाही हे कसं कळेल मला, ते कळण्यासाठी तुझी श्रद्धा किती आहे ते बघण्यासाठी कदाचित तुला संकटं दिली असतील, आणि या संकटाचा सामना करत असताना तुझ्या लक्षात येईल की ती शक्ती काय आपल्यासाठी कार्य करते. मग हे सगळं कळण्यासाठी ते संकट नसतील कशावरून. त्यामुळे एकदा त्याच्याकडे जाणं, संकटातून बाहेर पडणं किंवा संकट नसणं, दुःख संपल्याचा भास होणं, या सगळ्या गोष्टी सद्गुरूंकडे होतात. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानाची काय किंमत आहे. त्यापेक्षा म्हणजे पहिल्यांदा भक्ती आणि शरणागती आवश्यक आहे. मग ती शरणागती झाल्यानंतर निघोनी सद्गुरूशी काढून शुद्ध निरूपण. आता ह्याच्यामधलं शुद्ध निरूपण काढा म्हणतात. आता हे अशुद्ध आहे का, हे अशुद्ध निरूपण आहे का, कुठेतरी अशुद्धतेचा काहीतरी आहे का. आपण बसताना सुद्धा अगदी सागर संगीत सगळं करून बसतो, अतिशय उत्तम ग्रंथ आहे, हे सगळं असताना याच्यात अशुद्धतेचा मागमूसही नाही आहे. पण शुद्ध म्हणजे आपल्या कल्याणासाठी, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी. यातलं काहीतरी सगळंच कसं आपल्या कल्याणाचं असू शकेल. ही व्यक्ती तितक्या प्रकृती आहे, त्यामध्ये इतक्या मोठ्या ग्रंथामधून आपल्याला जे आवडतं ते सार काढू शकतो. शुद्ध निरूपण काढून शुद्ध निरूपण. यासी करीसी उणकुण प्रत्यक्ष जाता. उणे काय आहे, खूण लक्षात घ्यायची, आपले उणत्व काय आहे किंवा आपल्याला काय आवडतं. मग हे प्रत्यक्ष आता प्रत्यक्ष काय करायचं आहे हे करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्यक्ष. आतापर्यंत नुसते टोले हाणले, उंटावरून शेळ्या हाकल्या की असं आहे तसं आहे, हे ज्ञान आहे, ही ओवी आहे, हा संबंध आहे, श्लोक आहे. आजकाल तर श्लोकांमध्ये आणि या पाठांतरामधलं लक्षच उडालं आहे. पहिले पाठांतर करून लोकांना ऐकण्यामध्ये इतका आवड होती की माझं इतकं पाठांतर, 25 श्लोक पाठ आहेत, 208 श्लोक पाठ, हे सगळं पाठांतरात खरंच गंमत असते. पण ते पाठांतर करत असताना महत्त्वाचं काही सापडत असेल तर पाठांतर विसरल्यासारखं होत आहे. आणि जसं शब्द म्हणतात समर्थ तो विसरतो आपण.
मग ह्या सगळ्या विसरण्यातून ते म्हणतात आता प्रत्यक्ष काय मिळतंय ते बघ. विसरलं तर विसरलं. सगळ्यात पहिल्यांदा तर पश्चाताप आहे की आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. आम्हाला क्षमा करा भगवंता. आमच्याकडून जे काही होतं तेवढं करतो, याच्या व्यतिरिक्त काय होत नाही ते आमच्याच्याने होत नाही, ते सगळं मला सांभाळून घ्या. असं म्हटल्यानंतर प्रत्यक्ष काय आहे ते बघा म्हणतात. त्यातलं महत्त्वाचं काय बघा आणि प्रत्यक्ष तुम्हाला कुठे समर्थ भेटल्यासारखे वाटले. वारीमध्ये जाताना जसा पांडुरंग भेटतो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये लोकांना, म्हणून तेवढे आनंदाने वाऱ्या करतात इतके दिवस. मग तो प्रत्यक्ष अनुभव खूप महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष अनुभव जो व्यक्ती घेतो तो कशातूनही घेऊन कशातूनही जर त्याला आनंदाची प्राप्ती, पण तो आनंद टिकाऊ पाहिजे. एकदा मिळाला म्हणून 6 महिन्यांनी तो गेला असं चालणार नाही. जर टिकाऊ त्याचं स्मित रामासारखं जर टिकत असेल तर बाकी तो प्रत्यक्ष अनुभव आहे असं त्याला कल्याणाला समजावून सांगतात की कल्याणांचा प्रश्न आपल्यासाठीच आहे. कल्याणाला काय सांगायला पाहिजे खरं पाहिलं तर, कल्याणा छाटी म्हटल्याबरोबर कल्याणाने उडी मारलेली आहे. कल्याणा छाटी म्हटलं की छाटी शब्द संपेपर्यंत कल्याणाची उडी त्या छाटीवर पडलेली आहे. असा तो शिष्य आहे. आपल्याला तर इतके दिवसात तर सांगतायत तरी फरक पडत नाही, मग आपण त्यांचे शिष्य कसं म्हणायचं. अर्जुनाला सुद्धा सांगायला 18 दिवस लागले, प्रत्यक्ष भगवंताला. तशा प्रकारचा जीव आहे अर्जुन आणि आपण सारखेच आहे. फक्त अर्जुनाला निमित्त बनवलं हे त्याचं पूर्वपुण्याई आहे आणि त्याला निमित्त बनवलं हे आपल्याला समजलं ही आपली परमपुण्याई आहे. जय जय रघुवीर समर्थ. अर्जुनाला बनवलं त्याचं पुण्याई आहे. आपल्यालाही बनवतील पण आपणच बनत नाही. त्याला इतके दिवस सांगावं लागलं, 18 दिवस सगळं युद्ध थांबवून त्याला पटवून सांगितलं तेव्हा हो आता मी तयार आहे युद्ध करायला, नाही तर माझे सिदंती मम गात्राणी. आपला तो सत्वगुणाचा भरलेला आहे ना. आपल्याला राग येतो त्याला वाईट वाटत होतं. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा राग येतो त्याला वाईट वाटत होतं. सिदंती मम गात्राणी, माझे गात्र आता शिथिल झाले. मी आणि धनुर्धारी माणूस म्हणतोय की माझे गात्र शिथिल झाले. असं कसं चालेल. आणि समोर कृष्ण बसलाय. कृष्णाने म्हटलं जा, नाही करत तर सिद्धांती मी दुसरा पकडतो कोणीतरी. असं नाही, दुसऱ्याला नाही पकडलं. ज्याला पकडायचं त्यालाच पकडणार आहे. वी आर चोजन. ज्याला जे आवश्यक आहे त्याला तेवढंच देतो तो. मग आपलं काम आहे ते शुद्ध निरूपण काय आहे त्यातलं, ते आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. जगाला काही का असेल ना आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे काही कळत असेल तर आपल्याला बघा 1-1.5 वर्षापासून ही जी निरूपण चिंतनाची संधी मिळाली ती त्यांनीच दिलेली आहे. आपल्याला आवडत आहे तेच करतो आहे. मग हे करत असताना जो आनंद आहे त्यांची कृपा आहे. मग ही सगळी कृपा मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काहीतरी जो अनुभव घेत असो की महाराज दिसले, महाराज करून घेतात या सगळ्या अनुभवाचा, मग याची घेता अनुभव बोलणे तितके होते व्हावं, निवांत विश्रांतीचा ठावं ते तू जाणं जागृती. खूप महत्त्वाची ओवी आहे. ते काय म्हणतात याचाची घेता अनुभव. याचा जर अनुभव घेतला मी सांगतोय त्याच्या आनंदाचा, समाधानाचा, शांतीचा. त्यांचे 3 गुण. सच्चित आनंद. सच्चित आनंद रूप भगवंताचा आहे. तेच भगवंताचा रूप हा जीव जर घेऊ शकला आणि जीव जर म्हणतो मी भगवंताचा आहे तर ते सगळे गुण खरं म्हणजे त्याच्यामध्ये आहे. पण ते जे आपल्या मर्यादित अवस्थेमुळे विसरलो होतो तर त्याचा जर तू अनुभव घेतला, याच्याची घेता अनुभव, नंतर बोलणे तितुके होते वावं. मग बोलणं खुंट आहे, बोलणं कमी पडत आहे. जर तू बोलत असशील तर समर्थांना पसंत नाही. हे अशा प्रकारचं निरूपणातलं नाही. माझं असं माझं तसं. एक अनुभव सांगते की एक व्यक्ती अशी झाली आहे आता आमच्या पुण्यामध्ये, म्हणजे नाव घ्यायला गरजच नाही काही. पुण्यामध्ये त्या असे बोलतात ते की महाराज मला उठू देत नाहीत, महाराज मला बसू देत नाहीत, मी बाहेर निघालो तर महाराज मला जाऊ देत नाहीत आणि मला जायचं नसतं तर महाराज ढकलून देतात. इतकं पुण्यवान म्हटलं सगळेजण पटपट पाया पडायला पाहिजे अशा पुण्यवान व्यक्तीच्या. आणि अशा पुण्यवान व्यक्तीच्या पाया पडत असताना आपल्यालाही ते पुण्य मिळालं पाहिजे असं वाटेल ना प्रत्येकाला. जे गर्दी होते, महाराज मला बोलते आणि त्यांची बोलण्याची पद्धतच अशी. मला महाराजांनी असं सांगितलं, म्हणजे जसं आपण दोघं एकमेकांशी बोलताय तसं महाराज बोलतात. महाराज म्हणाले ही भाजी खा. महाराज म्हणाले आज ही भाजी खाऊ नको, तुझ्या शरीराला आज काहीतरी त्रास होणार आहे. माझं शरीर त्यामुळे दिवसभर असं छान असतं. कारण महाराजांनीच मला सकाळी मी त्यांना म्हटलं आले होते का सकाळी महाराज, म्हणजे येतात का म्हटलं घरी ते कोणत्या रूपात. नाही तसं नाही, बोलतात म्हणे महाराज. म्हणे अच्छा बरं, हे बोलतात माझ्याशी बोलतात असं म्हणायला काय हरकत आहे. माझ्याशी बोलतात पण सांगू नका ना. सांगण्याची काही गरज नाही. समर्थांना तर हे गोष्टी बिलकुल आवडत नाही. त्यांनी स्वतः चमत्कार केलेच नाहीत कधी. रामदासी संप्रदाय हा चमत्कारांसाठी प्रसिद्ध नाही. एखाद दुकट एखाद्याच्या प्रारब्धाप्रमाणे केला त्यांनी, पण स्वतः कोणीही रामदास संप्रदायामध्ये चमत्कार केलेला नाही. म्हणजे बाकीच्या संप्रदायाचं मला कल्पना नाही
पण रामदासी परंपरा जी आम्ही लहानपणापासून पाहतो त्या ठिकाणी चमत्काराला महत्त्व नाही आहे. मग असं आणि केलाही त्यांनी तर त्यांची तेवढी पात्रता असते. महाराज माझ्याशी बोलले, महाराज मला असं म्हणतात, मला जाऊच देत नाहीत अजिबात, किती त्रास देतात. अतिशय उत्तम आहे अनुभव. याच्यासारखा अनुभव घेण्यासाठी तर म्हणजे 1000 जन्म कमी पडतील माझेसुद्धा, म्हणजे कोणाचे 1000 जन्म असंच व्हावं की महाराज माझ्या घरी यावे. आता आपल्याही घरी मूर्ती आहे, त्या मूर्तीतून महाराज बोलतात, असा भास होतो. हा भास आहे. कधी कधी असं वाटतं आपल्याला सायकोलॉजिस्टकडे न्यावं लागतं कधी कधी, की जा या बाईला तपासा की हिला महाराज दिसतात वगैरे. ही सायकोलॉजीचा भाग आहे हा. कारण मनात जे असतं ते वाटतं, त्याचा काही इश्यू करण्याचं काही कारण नाही. असं म्हणून लोकांना गोळा करणे आणि लागली स्कॅनर देणे आणि या स्कॅनरवरती एवढे एवढे पैसे द्या, तुम्हालासुद्धा अनुभव येईल. हे असले प्रकार बघितल्यानंतर मी दुरूनच रामराम म्हटलं. अनुभव येणं वाईट नाही, पण समर्थ म्हणतात एक तर ते सांगू नये कोणाला. सांगितल्यानंतर कोणाचा विश्वास, जसं मी आता अगदी भर निरूपणामध्ये खिल्ली उडवल्यासारखं झालं आहे, तसं होऊ शकतं. ज्याला जे पटत नाही त्या गोष्टी, त्या कसं काय ते ॲक्सेप्ट करणार आहे. तर हे तुम्ही म्हणायचं की याचाची घेता अनुभव, याचा जर माझा तुझा प्रेमाचा अनुभव आला, आपण वडिलांचा अनुभव आला तर सांगतो वडिलांनी असं केलं, कारण प्रत्यक्ष दिसतंय. वडिलांनी मला 5 लाख रुपये दिले, हो हे बघा माझ्या बँकेमध्ये माझ्या मित्रांनी मला अशी मदत केली, दिसतंय स्पष्ट, अगदी स्पष्ट दिसतंय की इतकं मदत. मग स्पष्ट दिसतंय तर लोक मानतील याचं भाग्य थोर आहे, याच्या मित्रांनी याला मदत केली. हे केली का नाही हे त्याचा व्यवहार आहे, कसं कळेल कोणाला. मग याचा अनुभव घेणे. बोलतात तितके बोलणं कमी करा ह्याच्या संदर्भात. बाकी तर आपण निरूपण करतोय, बोलणं काही कमी तसं करायचं कारण नाही. पण जी सिद्धीच्या गोष्टी असतात त्या सिद्धीच्या गोष्टी बोलायची काही गरज नाही. कितीतरी लोक सांगतात की एक असा माणूस फिरतो म्हणे, असा ते एका व्यक्तीने फोन केला होता, असा फिरतो की तो पूर्ण सिद्ध पुरुष आहे, पण वाटतो की साधा शेतकरी आहे. तो कधीही बोलत नाही. तसंच नर्मदेच्या काठावरती ते 2-3 जणी साधू आहेत, ते कधीही कोणाला बोलत नाहीत. काही नेते त्यांच्या निमग्न असतात. यावरून लोकांना समजतं की याला भगवत प्राप्ती झाली आहे. ते स्वतः काही बोलत नाही त्याच्यावरती. लोकांना त्यांच्या आचरणातून कळतं की यांना काहीतरी विशेष प्राप्ती झाली. ते अशा परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकतात. मग हे बोलणे तितके व्हावं. जर तुम्हाला हा आधी आनंदाचा अनुभवच येणे कठीण आहे. तेच तर नाटक करतात आधी की अनुभवाचा आनंद आला. बरं, आल्यानंतर जो आला तो वैयक्तिक ठेवावा. याची करती गुणगुण प्रत्यक्ष पाहता निवांत विश्रांतीचा सण ते तू जाण जागृती. आणि अशा वेळी जर तुला निवांत क्षण मिळाला, या आनंदातून जर निवांत क्षण मिळाला, शांती जर तुला मिळाली, तर ती जागृती समज तुझी. हा स्पष्ट पुरावा रोकडा पुरावा दिला त्यांनी, समर्थांनी, की जर तुला शांत वाटलं, म्हणजे कोणत्याही प्रकारचा कोलाहल तुला जाणवला नाही, काहीतरी हलकं वाटलं, काहीतरी सुटल्यासारखं वाटलं आणि आपल्यामधला भारच कमी झाल्यासारखं वाटलं आणि शांत वाटलं, तर ते समजायचं म्हणे ती जागृती आहे. ती जागृती खरंच परमार्थामध्ये आवश्यक आहे. त्या जागृतीत तो माणूस जो पुढचा संसार करेल, तो अर्थातच आपला देह प्रारब्धावर सोडला. हे जे त्यांचं वचन आहे, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता, हे जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे तो वागला आणि त्यांनी आपला स्वतःचा देह प्रारब्धावर सोडला. देह जावो अथवा राहो. आता मला त्याची चिंता नाही असं जर त्याला वाटलं, तर तो जो अनुभव आहे ती तू जागृती समज. ह्याच्यासाठी तुझा जन्म आहे. तू स्वतः जागृत व्हावं. त्याचा बाजार मांडण्यासारखी नाही. त्यासाठी बाजार मांडून बसायचा आहे अशी खोटेपणा, दंभ कसं चालेल. म्हणजे आत्मकल्याणापर्यंत जायचं असेल त्या दंभापासून वाचावं लागेल. सिद्धी आल्यावर ती सिद्धी सांभाळल्या गेली पाहिजे. मग ती सिद्धी जर तू सांभाळली तर बाकी तुला आता जी वाटतंय ती जागृती आहे. जसं स्वप्नामध्ये झोपल्यावर आपल्याला कोणीतरी उठवतं, इतकी 25 वर्षाची झालेली जेल आपली संपलेली असते, तसंच आता ही जागृती झाल्यानंतर आपल्या संसाराचे सुखदुःख काही राहणार नाही. मागच्या प्रारब्धाचे जे दुःख आपला जो संचित आहे प्रारब्ध मागचं, ते जळून खाक होतं म्हणतात. एकदा का सद्गुरू आपल्या जीवनात आले, सध्याचं प्रारब्ध फक्त भोगावं लागतंय. मागच्या जन्मीचं काही प्रारब्ध घेऊन जर पुढे न्यायचं असेल तर ते सगळं जळून खाक होतं म्हणे एका क्षणात. जसा सूर्य आपल्यावरती प्रकाश टाकतो तेव्हा अंधार सगळा संपतो, तसं सद्गुरूंची कृपा दृष्टी पडली की मागच्या जन्मीचं, म्हणजे म्हणताना असं म्हणतात, पत्रिका दाखवली कोणाला तर ते म्हणतात तुम्हाला अशी काहीतरी साथ मिळाली आहे की ते तुम्हाला न कळणारे सुद्धा संकट तुमचे टळले आहेत. जे तुम्हाला माहिती नाही की संकट तुमच्या जीवनात येणार आहे, ते आपोआपच टळले तिकडच्या तिकडे. मग ती सद्गुरूंची कृपा आहे, जी आपल्याला माहितीच नसतं. माझा ॲक्सिडेंट झालाच नाही तरीही मला ॲक्सिडेंटमधून वाचवल्या, मी गेली आहे. माझा मोठा काहीतरी होणार होता, ते नाही झालं, त्याच्यातून तुझी आपोआप सुटका झाली, ते तुझ्या जीवनात घडलं नाही, ते सुद्धा समर्थांनी टाळलेलं आहे.
आता जे देहाचं प्रारब्ध या जन्मीचं ते प्रारब्ध भोगल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग ती जागृती समज. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचा प्रवेश झालेला आहे, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे, ही कृतज्ञता मनात आल्यानंतर मग ती जागृती आहे. मग ती जागृती असल्यानंतर प्रत्येक काम मग सद्गुरू करतात. सद्गुरूंच्या हाती सोपवल्यावर त्याचं फळ काय आहे, ते काय आहे, ते सगळं सद्गुरू बघतील. बोलणे तितके होते वाय निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती. जेव्हा तू निवांत आणि विश्रांतीचा ठाव जो घेत असशील, निवांत असशील, शांत असतील, तर तो जो क्षण आहे ना, तो क्षण जागृतीचा आहे. मग तेच क्षणच पाहिजे ना. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तो क्षण तुला मिळत असेल असे तर खूपदा आपल्याला मिळतात. थोडासा संसाराचा विचार बाजूला केला, एकांतामध्ये जर आपल्या स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण केलं, मागच्या आणि पुढेही ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच पुढे परिणाम नव्हता तरी आपण चिंता करत होतो हे जर कळलं, तर आपल्याला हलकं निश्चितच वाटतं. आणि तो हलकेपणा, शांती, समाधान आणि आनंद हे तो जो क्षण आहे, तो क्षण म्हणजे तुझी जागृतीचा क्षण आहे असं समज. कारण ते अनुभव विचारतोय, तो शिष्य जो अनुभव बोलत असल्यामुळे ते याच्यावरती एवढं सविस्तर उत्तर देतात आहे. आणि तत्परतेने उत्तर दिलं आहे. कोणत्याही प्रकारचा त्यांनी असे आडेवेडे घेतले नाही सांगताना. तुला तत्परता, कारण रोकडा साक्षात्कार पाहिजे. हे पी हळद आणि हो गोरीसारखे लोक आहे आपण, की तुमच्याकडे आलो ना मग मला हा अनुभव आला पाहिजे, तर असं होत नाही. पण तुला एक क्षण स्वतःचा विवेक जागृत झाला. विवेक जागृत झाल्यानंतर मागचं पुढचं तुला आठवलं. साक्षी भावाने तू स्वतःच्या जीवनाकडे बघू शकला. साक्षी भावाने तू प्रकृतीचा खेळ बघू शकला, की प्रकृतीचं कसं चालू होतं. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि जर तुला थोडंसं स्थिर वाटलं, शांत वाटलं, तर तो बाकी म्हणजे त्यामध्ये या पूर्ण खेळामध्ये आपला काहीही तसा रोल नाही आहे. जे काही प्रकृतीप्रमाणे होतं, आपल्या जन्माच्या वेळी आपण आईवडिलांना म्हटलं नाही की आपल्याला जन्म द्या म्हणून, आपल्याही मुलांनी आपल्याला म्हटलं नाही, तरी प्रकृतीप्रमाणे या सगळ्या गोष्टी चालू होत्या. नुसत्या मुलांचंच नाही, आपल्या बुद्धीचं, शिक्षणाचं आणि आपल्या देशाचं कुठे जन्म व्हावा, या सगळ्या गोष्टी. त्यांच्याकडे देव नाही आहेत, पण ते मनाने विचार करतातच ना. ते सुद्धा सांगतात की मनाने जर मोकळं व्हायचं असेल तरच आम्हाला शांती मिळते, अन्यथा या इथे आम्हाला शांती. फक्त आपण देवाच्या स्वरूपात बघतो, ते वेगळ्या पद्धतीने बघतात. पण शांत मन करण्यासाठी त्यांना कुठेतरी स्थिर व्हावं लागतं. तर ती स्थिरता जर तुला आली असेल तर ती जागृती समज. ती जागृती समज म्हणतात. ज्ञानगोष्टीचा गलबला, ज्ञानगोष्टीचा गलबला करू नको. आणि इकडे देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा म्हणतात. देव मस्तकी धरावा, देवाचा गलबला करा. माझा राम माझा देव, घ्या कलश डोक्यावर आहे, नाचा. तिथे नाचत नाही हात वर करून, आपण देवाच्या दरबारात नाचत नाही. आणि मला काही अनुभूती आली म्हटलं की गलबला करतो, ते मान्य नाही. तू कोण आहे? जो आहे त्याचा गलबला कर म्हणतात. त्यांनी म्हटलं ज्ञानगोष्टीचा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ केला. रामकथा पल्ल्याड न्यावी, सगळीकडे घेऊन जायची रामकथा. हे रामकथा महत्त्वाची आहे, आपण नाही. आणि रामाचा अनुभव मला आणला हे माझ्याकडे बोलून जर कोणी व्यक्ती सांगत असेल तर तो गलबला आहे, ज्ञानदृष्टीचा गलबला. ज्ञानदृष्टीचा गलबला. तुला ज्ञानदृष्टी आली, ज्ञान मिळालं, काही 4-5 गोष्टी शिकल्या, तर त्याचा गलबला. सर्रोन अर्थ प्रगटला. तो सरला पाहिजे. तो सर्रोन शब्द आहे समर्थांचा, तो सरला पाहिजे. ज्ञानगोष्टीचा गलबला सरला पाहिजे. ज्ञानगोष्टी काय कळतात त्या इतरांपेक्षा जास्त 4 गोष्टी कळतात. त्या कळल्याबरोबर त्याचा जो गलबला करतो आपण, तो संपला पाहिजे. शब्द पहा, ज्ञानगोष्टीचा गलबला सर्व ना. दुसऱ्या वाक्य नंतर अर्थ प्रगटला. जर सरला तर अर्थ प्रगटला. तर ज्ञानगोष्टीचा गलबला म्हणजे आचार्यांचा मी बघते, आचार्य असो, समर्थ असो, सगळेजण. काल महाराजांचं प्रवचन ऐकलं, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं कशालाच काही किंमत नाही. अक्षरशः हे वाया जाईल जर तुला अनुभव आला तर या सगळ्या गोष्टी साधन म्हणून वापरायचे. हे सगळं साधन आहे. प्रत्यक्ष आपण साध्य समजतो की याचं पारायण पूर्ण झालं म्हणजे माझं साध्य पूर्ण झालं. साध्य नाहीच आहे हे. साध्य नाही. साध्य तुमचा आनंद आहे. साध्य तुमचा आनंद आहे. आता गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रामकथा करण्याचा विचार करते आहे. म्हणजे तो रामकथा वेगळ्या दृष्टीने, कारण 7 दिवसात रामकथा मांडायची म्हणजे ती कोणत्या पद्धतीने मांडायची, तर ती करण्याचा विचार करते आहे. आज दुपारीच असं जाणवलं की करावं, तर ते आता गुढीपाडव्यापासून, नववर्षापासून तर रामनवमीपर्यंत म्हणजे आपलाच शोध आपल्याला रामाच्या दृष्टीने, म्हणजे आपलं प्रतिबिंब आहे म्हणतात समाज. म्हणजे ही जी प्रकृती आहे ही आपलं प्रतिबिंब आहे. मग आपल्याला प्रतिबिंब कसं पाळायचं आहे, त्याच्यात जर राम दिसत असेल, तर रामाचं वैशिष्ट्य जर काही कळत असेल, तर अशा पद्धतीची काहीतरी महाराजांच्या कृपेने
अशी काहीतरी एक रामकथा करण्याचा विचार आहे. तर तो हा जो रामाचा गलबला करा म्हणतात, रामाचा गलबला करा आणि रामाचा नाही स्वतःचा गलबला थांबवून जर रामाचा गलबला केला आणि तो गलबला जर संपला, म्हणजे गोंधळ जर संपला, व्यक्तिमत्वावरती लक्ष न देता, तर अर्थप्रकट याचा विचार घेता आता अंतरी अनुभव त्याचा जर विचार संपला तर अंतरी अनुभव येतो. आणि तो अंतरी अनुभव आल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं ती जागृती म्हणून समज, ती आपल्यासाठी किती सखोल आहे ना. म्हणून आपण म्हणतो ना, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपल्याला सर्वोत्तमाकडे जायचं, ते आधी थांबूच देत नाहीत कुठे, कोणत्याही आधीच्या पायरीवर थांबू देत नाही. पहिली पायरी असेल ना तर दुसरी, दुसरी तर तिसरी, तिसरा तर अंतिम टप्प्यापर्यंत परब्रह्मापर्यंत जाईपर्यंत थांबायचंच नाही. मध्ये खूप अडचणी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे राक्षसी, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, स्वतःची वैयक्तिक प्रसिद्धी आहे, स्वतःचे विचार आहे. या सगळ्या विचारांना पार करून जर तो व्यक्ती पोचला तर तो माझ्यापर्यंत पोचेल, अन्यथा अडकणंच खूप आहे. आता ज्या ठिकाणी अडकलो त्या ठिकाणी पुन्हा जन्म मिळेल आणि तिथून आपली ज्ञानसाधना सुरू होईल. पण अडकायचं का हा प्रश्न विचारून आपल्या विवेकाने विचारायचं की जिथे थांबलो तिथूनच पुन्हा जन्म आहे, त्याच्यामुळे थांबायचंच नाही. आता न थांबण्याचा विचार जर एखाद्याने केला तर अंतरी अनुभव निश्चित आहे. आणि त्यांचे शब्द आहेत, माझे नाही, कारण मला अनुभवच नाही अजून. आपण स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलत नाही, आपण रामकथा आणि समर्थकथा असं जर म्हटलं तर त्यांच्याच बद्दल बोलतोय. ते म्हणतात आहे माझ्या शब्दांवरती जर विश्वास असेल तर अंतरी अनुभव निश्चित आहे, कारण तू विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेलं ते उत्तर आहे. तुझं वाटे ही जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती. तुला वाटेल ही जागृती आहे, तुला वाटेल अनुभवाची प्राप्ती झाली आहे. मग या नाव किती म्हणजे टोचतात समर्थ, खरंच टोचून टोचून बोलतात. म्हणून त्यांना आपण म्हणजे स्टर्न रिंग मास्टर म्हणतात, विचार करा म्हणतात. यांनी जर विचार नसेल केला तर त्या ठिकाणी त्याला धक्का बसणार, म्हणजे नाही बसत हा अज्ञानाचा भाग आहे. ते काय म्हणतात, तुझं वाटे जागृती. आता मी तुला म्हटलं जागृती आहे, तुला अनुभव आला, ही जागृती माझे शब्द आहे. लागलीच एका वाक्यात म्हटलं तुला वाटते ती जागृती आहे आणि तुला मग मज झाली अनुभव प्राप्ती, मला अनुभवाची प्राप्ती झाली, मला आहे सगळं, मला तुम्ही जे सांगताय ते तसं मला कळलंय. लागलीच ते म्हणतात या नाव केवळ भ्रांती. ह्याला फक्त भ्रांती म्हणजे ती सुद्धा माया आहे, तो सुद्धा भ्रम आहे. जे तुला कळलं, जागृती केली ना, जागृती रामाचंच भजन करतोय, दासबोध ग्रंथ वाचतोय, त्याच्यावरती मनन चिंतन करतोय, तशा प्रकारचं जीवन जगायचा प्रयत्न करतोय, अनुभव पण येतोय, शांततेचा तर ते जर तुला वाटत असेल की अनुभवाची प्राप्ती झाली आहे, ती फक्त भ्रांती फिटली नाही अजून तुझी, ओवीच आहे एकदम 55वी. तुझं वाटे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, या नावं केवळ भ्रांती फिटलीच नाही, भ्रांती फिटली नाही अजूनपर्यंत. काय कोणता गोंधळ आहे मनाचा, तो आहेच. म्हणजे तू स्वतःला विसरला नाही अजून. तू स्वतःला विसरल्याशिवाय या सगळ्या गोष्टी तुला प्राप्त कठीण आहे, खूप कठीण आहे. ज्याच्यासाठी आपला जन्म झाला आहे असं वाटतं तेच विसरायचं म्हणतात. ज्याच्यासाठी जन्म झाला आहे, आता संसारातही तसंच घडतं ना, संसारामध्येही तसंच घडतं. अख्खं आयुष्य घालवलं आहे कोणासाठी आणि ते म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काहीच नाही केलं. मग हा अनुभव आपण समर्थत नाही, आपल्या संसारातही ते घेतो. शिक्षकांनी इतकं जीव तोडून शिकवलं एखाद्याने, पैसे हा विषय नंतरचा आहे, शिक्षकांनी जीव तोडून शिकवलं, डॉक्टरनी जीव तोडून अगदी सगळं त्याचं काम केलं. शेवटी एखाद्या पेशंटनी म्हटलं की तुम्ही काय केलं, तुमचं सगळं चुकलं. असा अनुभव आपण घेतोच ना संसारात सुद्धा. म्हणजे हे संसारातले अनुभव परमार्थातही तेच लागू आहे. म्हणून परमार्थ काही वेगळा नाही, पिंडी ते ब्रह्मांडी. त्यामुळे तो जो अनुभव आला, तुम्हाला वाटलं की अनुभव झाला, तर या संसारातल्या आपण खाल्लेल्या ठेचका, आपण आपण संसारात जसं डळमळलो तसं इथे डळमळल्यासारखं होतं. कारण ते म्हणतात इतकं पुढे ते गोपीगीत, खरंच ते गोपीगीत म्हणजे त्या पूर्ण भागवताचं सार आहे. आणि त्या गोपीगीतामध्ये कृष्णांनी जे जे काही वाक्य बोलले, जे जे काही गोपींनी बोलले, ते सगळं आपले जीव बोलतच असतो मनातल्या मनात. जसं सुदामा चरित्र महत्त्वाचं आहे, शबरी महत्त्वाची आहे, जटायू महत्त्वाचा आहे, वाली महत्त्वाचा आहे, सुग्रीव महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीनेच आता रामायण बघायचं आहे. त्यानंतर हनुमंत महत्त्वाचे आहेत, सीतामाई महत्त्वाची आहे, नंतर तो आपला संजीवनी पर्वत महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा बघ, विभीषण तर खूपच महत्त्वाचा आहे, पुष्पक विमान महत्त्वाचं आहे, नंतर सगळं महत्त्वाचं आहे. त्या सगळं महत्त्वाचं असताना ते कळलं ना, तर त्याच्यातलं फक्त एखादं तत्त्व जर कळलं की भरताचं प्रेम, लक्ष्मणाचं प्रेम, तर मग ते कळल्यानंतर तसं जर वागलं, कधीतरी कौशल्यनी कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली आपल्याला कोणत्या रामायणात दिसत नाही.
तक्रार प्रकरण म्हणजे सगळं महाभारत आहे. म्हणजे कृष्णांना सांभाळून घ्यावं लागलं. रामायणामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, केविलवाणं चरित्र आहे. आपण त्यांच्या जागी असतो तर जगलोच नसतो, रामांच्या जागी असतो तर एवढं केविलवाणं, म्हणजे अगदी असं शांत आणि खरंच डोळ्यात पाणी आणणारं चरित्र आहे रामांचं. कृष्णाचं तसं नाही. कृष्ण एकदम निखालस निर्मळ चरित्र आहे त्याचं, कारण की त्यांनी समजून घेतलं आता ह्या लोकांच्या समोर डोकं फोडून काही फायदा नाही आहे. रामासारखं वागून आता काही होत नाही. रामासारखं जर वागलं तर या सगळ्या गोष्टींचा काहीही फायदा होणार नाही, कारण इतके निगरगट्ट लोक आहेत आता की त्यांच्यासमोर मला तोडफोड करून आणि कृष्णनीती वापरून आणि बडबड करूनच होणार आहे. रामाने एक अक्षरही न बोलता केलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा स्वप्नी ते कळल्यानंतर मग भ्रांती काय आहे आपल्या मनातली ती फिटली पाहिजे की आपण कोण. आणि रामांनी स्वतःचं जीवन घालवलं, कृष्णांनी स्वतःचा अवतार घेतला. सुरुवातीला आपण नसताना सुद्धा त्यांनी अवतार कशासाठी घेतला? तू स्वतःला विसर आणि मला ओळख. गोवर्धन लीला कशासाठी आहे? हे सगळ्या वेगळ्या दृष्टीने. गंगा कशासाठी आहे आणि जटा कशासाठी आहे, त्यानंतर चंद्र कशासाठी आहे, तर महादेवाचा परिवार कशासाठी आहे, या सगळ्या गोष्टींचं जर सखोल चिंतन केलं ना वेदांताच्या दृष्टीने तर ते आपल्याला लागू पडतं. ते नुसतं गप्पा मारून त्यांनी सांगितलं की नुसत्या गोष्टी आहेत म्हणून त्याला जे वितंडवाद ज्याचा केला या गोष्टींचा, त्या गोष्टींच्या मागची साधनच त्यांना कळत नाही. विचार जे चुकीचे करतात त्यांना, आणि जे नुसते अंधभक्तीने करतात त्यांनासुद्धा भगवत प्राप्ती होत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा केला तेव्हा तुझी स्वप्नातली भ्रांती जी आहे ती फिटेल. तोपर्यंत ती तुझी पेटणार नाही. याचा सर्वंकष विचार जर तू करू शकला तर बाकी या सगळ्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या फायदा म्हणजे कल्याणच होणार आहे. फायदा म्हणजे काय? जीवनाच्या भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते करणे नाही रक्षते डुक्रू हे करणे. आता पुन्हा जन्म नको, इतपत तुझा फायदा होईल. तू मध्येच अडकशील प्रसिद्धीच्या, मध्येच अडकतील कशात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा तू थोडी काळजी घे. म्हणजे या मार्गावर आल्यानंतर पण स्थिर झाल्यानंतर बहुतेक काळजी नसावी, कारण इतके ते सूचना देत आहेत प्रत्येक वेळी. त्या सूचना पालन करणं आवश्यक आहे. आता आम्ही पुरंदरावर गेलो होतो. पुरंदरावर त्यांनी इतक्या सूचना लिहिल्या होत्या की न्यूट्रलवर गाडी चालवू नका, उतार जरी असला तरी. आम्हाला इतकं हसायला यायचं. इतकं काय सूचना लिहायचं समजत नाही का? साधारण आपण वर गेलो की कसं खाली यायचं वगैरे वगैरे. 3 ॲक्सिडेंट झाले आमच्या डोळ्यासमोर. 3 ॲक्सिडेंट झाले आणि सगळ्यांनी ते न्यूट्रलवर गाड्या होत्या. म्हणजे ताबडतोब आपल्याला परिणाम दिसतो. जर सूचनांचं पालन केलं नाही तर आपल्याला ताबडतोब परिणाम जर दिसतो, तसंच सूचनांचं पालन इकडे सुद्धा केलं नाही तर आपण कल्याणापर्यंत पोहोचू शकणार नाही. कल्याण म्हणजे कल्याण स्वामी नाही, आपल्या स्वतःच्या आत्मकल्याणापर्यंत, आत्मदर्शनापर्यंत पोहोचू शकणार नाही. मग अनुभवी वीर आला. आता अनुभवात वीर आला, अनुभववीण अनुभव आला. याचं खूप मोठं चिंतन होऊ शकतं. याचं खूप मोठं चिंतन आहे. कसं? कल्पना आपणही करू शकतो. आता या बोलण्यातून आपण ही कल्पना करू शकतो की अनुभववीण अनुभव आला. अनुभववीण अनुभव आला म्हणजे आपल्याला अनुभव नाही याचा, तरी आला. आतापर्यंत काय येत नव्हता, कारण आपल्याला आहे अनुभव असं वाटतं म्हणून आपण त्याच्या मागे लागतो. की इथे आनंद आहे म्हणून त्याच्या मागे लागतो. प्रत्यक्षात आपण आपल्या बुद्धीनेच तोलून पाहतो की असं झाल्यामुळे, हे झाल्यामुळे मला आनंद झाला, हे झाल्यामुळे आनंद झाला. तर ते म्हणतात अनुभव नसलेल्या गोष्टीतून अनुभव मिळतो म्हणतात. फक्त त्याचा एक गूढ संकेत असा आहे, जे महाराजांनी मागे सांगितलं होतं एकदा, की जर तुम्ही पुरणाची पोळी खाल्ली असेल तरच तुम्ही पुरणाच्या पोळीचा आनंद म्हणजे पुरणाच्या पोळीवर तूप मागाल. तूप जर तुम्ही खाल्लं असेल, साजूक तूप, तर जर एखाद्याच्या गरिबांनी जर ते तूप खाल्लं नसेल तर तो साजूक तूप मागणार नाही. तसं म्हणे तुम्हाला आनंद मिळाला आहे कधी काळी मागच्या जन्मात. कितीतरी जन्म गेले आपले, त्याच्यात कुठेतरी तो आनंद मिळाला म्हणून तुम्ही आनंद करता. आनंद पाहिजे, दुःख कोणाला नाही पाहिजे. का म्हणता? कारण तो कधी काही अनुभवला आहे खरा आनंद. इथे दुःख झालं की आपल्याला तो आनंद आठवतो. तिथे कसा खरा होता तो आनंद मला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. मग त्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे कधीतरी. इथे तो कधीच घेतला नाही. इथे जेव्हापासून बुद्धीचं साम्राज्य आलं, जेव्हापासून मनाचं, चित्ताचं, अहंकाराचं साम्राज्य आलं, तो अनुभव कधीही घेतलेला नाही. तसं असतं तर आपण सिद्ध झालो असतो, सिद्धपुरुष झालो असतो. तो जर म्हणून समर्थ म्हणतात अनुभववीण अनुभव आला. त्याचा सध्याच्या काळात संसारात जन्माला आल्यापासून हा अनुभव तुम्हाला नाहीच आहे. किती गोड असेल ते. आपल्याला अनुभवच नाही आणि तरी तो अनुभव येतो म्हणतात. म्हणजे तो खरंच स्वयंसिद्ध अनुभव असतो. या सगळ्यांच्या पर्याय
मला जे वाटतं ज्याच्यात आनंद आहे तसं काहीच नाही आहे. काही सोडण्याने आनंद मिळतो हीच तर संकल्पना पहिले पटली नाही, की माझं काही सोडावं लागेल तेव्हा आनंद. आपल्याला वाटतं काहीतरी घेतल्याने, काहीतरी दिल्याने आनंद मिळतो. ते असं नाहीच आहे. या क्षेत्रात जेव्हापासून समर्थ बोलत आहेत तेव्हापासून ते म्हणतात अनुभव वीण अनुभव, म्हणजेच अनुभव अनुभवी विराला. म्हणजे तुला जे पाहिजे होतं, व्यक्तीला जे पाहिजे होतं ते अनुभवातच मिसळलं. पहिली ओळ आहे त्यांची, अनुभव अनुभवी विराला. म्हणजे तुला जो अनुभव पाहिजे आनंदाचा तो आनंदातच मिसळला. म्हणजे थोडक्यात आपण थोडी अशी कल्पना करू की रामचंद्र आपल्या डोळ्यासमोर आहे, तर रामचंद्र आपल्याजवळ आहेत, म्हणजे रामचंद्रांचा जो आनंद आहे तो आपल्याला आनंद आहे, असा आनंद आपण कल्पना करू सगुणातला. रामचंद्र जसे स्मितहास्य कमाल, तर फार भुरळ असते त्यांच्या हास्याची. तर ते जे त्यांचं हास्य आहे ते बघून असं वाटतं ते हास्य म्हणजे आपलं. असं जरी आपल्याला मिळालं तो अनुभव आपण एकमेकांना लावून बघतो की मला असा अनुभव पाहिजे, तर तो जो अनुभव आहे ना तो अनुभवामध्ये मिसळून जातो. जशी मिठाची बाहुली समुद्रामध्ये मिसळून जाते, अनुभव अनुभवी झाला. त्याला तिला सांगता येत नाही की मी आता मिसळली, तर रत्नाकरात गेल्यामुळे तिला जो आनंद होतो तो आनंद ती व्यक्त करायला जिवंतच कुठे राहते. जिवंत म्हणजे त्याच्यात आहे, ती समुद्रामध्ये आहे ती, पण ती प्रत्यक्षात या संसारामध्ये कुठे आहे. संसारामध्ये नसल्यामुळे तो अनुभवाचा जो अनुभव आहे तो ती नाही सांगू शकत. आपल्या दृष्टीने ती गेलेली आहे, पण ती प्रत्यक्षात स्वतःच्या स्वरूपात स्थिर झाली आहे. कारण तिचं आणि रत्नाकराचं स्वरूप एक आहे. तिचं आणि रत्नाकराचं स्वरूप एक आहे, कारण रत्नाकरामधूनच तिचा जन्म आहे मिठाचा. तो मिठाचा जन्म तिचा असल्यामुळे मीठ मिठामध्ये मिसळल्याबरोबर ती स्वरूपाचा आनंद घेऊ लागली. ती संसाराचा अनुभव नाही घेऊ शकत आता, आणि घेतलाही तर तो जो तिचा अनुभव आहे ती ते अनुभवात मिसळल्यामुळे ती आपल्याला सांगू नाही शकत. आपल्याला तो माहिती नाही ना, कारण आपल्याला माहिती नसल्यामुळे तो अनुभव सांगू शकत नाही. म्हणजे तो स्वरूपाचा आनंद तिला मिळतो, आणि याचा स्वरूपानंद हा जो आहे तो स्वरूपानंद देण्याचा प्रयत्न आहे. त्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एक असल्यामुळे. आणि काल महाराज म्हणाले सजातीय वस्तू सजातीयाशी मिसळते, सजातीय वस्तू सजातीयामध्ये मिसळते. म्हणजे आपण त्यांचे सजातीय आहोत, देवाचे सजातीय आपण आहोत, बाकी संसाराचे सजाती नाही. कारण कोणाशी पटतं आपलं आठवलं तरी एकही अशी गोष्ट नाही की ज्याच्याशी अगदी 100% पटतं. मग हे संसाराचं वैशिष्ट्य विजातीय आहे, म्हणजे संसार आपल्या व्यतिरिक्त आहे, पण आपण जसे आहोत तसाच तो आहे, त्याचा अंश आपण आहोत. म्हणून तो जो अनुभव अनुभवात मिसळतो, अनुभव अनुभवात मिसळतो. अनुभव वीण अनुभवाला. हा अनुभव आपल्याला कधीच नव्हता. म्हणजे आईवडिलांनी सुद्धा शिकवला नाही की अशा प्रकारचा अनुभव. आईवडिलांनी काय शिकवलं, माझं तुझ्यावरती प्रेम, तुझं माझ्यावरती प्रेम, अतिशय उत्तम संसार करायचा आहे, अतिशय बुद्धिवान आणि खूप चांगलं धर्माचरण करायचं आहे, खूप चांगलं वागायचं आहे. ही आईवडिलांची शिकवण आहे. एकमेकांना मान द्यायचा आहे, चांगलं राहायचं आहे, सहन करायचं आहे, त्यानंतर ॲडजस्टमेंट करायची आहे. हे सगळे चांगले धडे आपल्याला मिळाले, पण तो अनुभव आपल्याला आईवडीलसुद्धा देऊ शकले नाही, कारण आईवडीलही मर्यादित आहे. आपणही आपल्या मुलांना देऊ शकत नाही, कारण आपणही मर्यादित आहे. हा मर्यादित लोक भिकारी गेला दुसऱ्या भिकाऱ्याजवळ, तर कसला अनुभव देणार आहे. ह्यांना जर स्वतःला, काल महाराज म्हणाले, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये ऐकलं, काय महाराज म्हणाले, हां, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला कल्याणाकडे नेलं असं तुम्ही 100% म्हणू शकता का. आईवडिलांनी, बरं, तुम्हाला आईवडिलांनी काय शिकवलं, आईवडिलांनी चांगलं राहायला शिकवलं. महाराजच बोलले, माझं नाही आहे शब्द. मग तुमच्या आईवडिलांनी जे शिकवलं त्याच्याप्रमाणे तुम्ही किती सुंदर वागता. तेव्हा जर आईवडिलांनी सांगितलं असतं की तुझं कल्याण संसारात नाही आहे, कारण त्यांना स्वतःला संसारात वाटलं ना सुख, तुमच्या आईवडिलांना. पण जर तुम्हाला आता स्वरूपाचा आनंद घेता आला स्वतःला कोणाच्या तरी कृपेने, तर तुम्ही 22 पिढ्यांचा उद्धार करता. म्हणजे त्यांना वाटत नव्हतं त्यांनासुद्धा तुम्ही आनंद देता, असे महाराजांचे कालचे वाक्य आहे. म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवलं नाही, आईवडिलांनी स्वरूपाचा आनंद, कारण ते स्वरूपाचा आनंद त्यांनी घेतला. ज्ञानेश्वरांना स्वरूपाचा आनंद मिळाला, आणि ते आईवडील असताना, म्हणजे आईवडिलांनी संन्यास घेतला, म्हणजे याचा अर्थ आईवडिलांनीच त्यांना तो आनंद दिला असं म्हणायला काय हरकत आहे. म्हणजे ती माऊलींची जी गोष्ट आहे ती माऊली सर्वसाधारण जीवांच्या बाबतीत नाही, हे तर ॲक्सेप्टच करायला पाहिजे. आपणही आपल्या मुलांना देऊ शकत नाही, आपणही मर्यादित आहे. म्हणजे हा अनुभवच कधी आम्हाला आमच्या संसारात कोणी दिला नाही, तर आपण कुणाला दोष तरी कसा द्यायचा. कुणालाही दोष नाही,
ते सगळे मर्यादित आहेत. महाराज म्हणतात सगळे मर्यादित आहेत हे लोक. मर्यादित लोक मर्यादित आनंद देणं घेणं चालतं. सुख आणि दुःख चालतं मर्यादेमध्ये. अमर्याद आनंदाचा अनुभव आपल्याला नाही. सद्गुरूंच्या शिवाय तो अनुभव कुणालाच नसतो. आणि मग तो त्याबद्दल बोलायचं असेल, खरंच शब्द असतील का त्या अनुभवाला? जर तो कोणीच घेतला नाही, आपणही कधी घेतला नाही, जर तो अचानकपणे थडकला अंगावर, तर समजेल तरी का हा अनुभव काय आहे? हा प्रश्न आहे. बरोबर आहे ना? म्हणजे मुद्दा जो सांगायचा आहे तो असा मला एक्सप्लेन करता येतोय की नाही मला माहीत नाही. पण अशा प्रकारचं मर्यादित गोष्टीमध्ये अमर्याद आनंदाची प्राप्ती म्हणजे थोडक्यात आपण अर्जुन आणि विश्वरूप दर्शनाचा सुद्धा प्रकार करू शकतो. की अर्जुन घाबरून गेला, नको 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 म्हणाला. नको 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 म्हणजे तो तर माहिती आहे की कृष्णाने विश्वरूप घेतलंय समोर, तरी तो नको 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 म्हणा. तू आपला साधा चतुर्भुजा दोन हातांच्या मध्ये ये, मी तुला नमस्कार करतो, ह्याच्या व्यतिरिक्त तुझा माझा नाही मी सहन करू शकत. अशा प्रकारचा तो अनुभव. मग आपण त्या अनुभवाचा अनुभव येऊन आला, हाही स्वप्नीचा चैला नाहीसा. काही दिवसांनी हा जे वाटतं ना ते सुद्धा नाहीसा बाप्पा. किती जबरदस्त समासाचा अनुभव अनुभवी विराला, अनुभवीण अनुभव आला, हाही स्वप्नीचा चैला नाहीसा बाप्पा श्रीराम. हा सुद्धा नाहीसा होणार. काय आहे हो पुढे आता? खरंच आश्चर्यच वाटायला लागलं. काय सांगायचं आहे? आश्चर्याची परिसीमा झाली आता. म्हणजे हे नाही ते नाही, नेती हे नाही बा ते नाही, हे नाही बा ते. खरंच नेतीचं माणिक प्रभूंचं भजन लावायला पाहिजे. शेवटी एखादं भजन लावतच जाईन आता. तर हे जे माणिक प्रभूंचं अनुभवाचं भजन आहे ना, तेवढं हे नाही बा ते नाही, ते नाही बा ते नाही, मग आहे काय ते तर सांगा. जय जय रघुवीर समर्थ. जागा झाली स्वप्नी म्हणती अजन्मा तो मी, जागेपणी स्वप्नोर्मी गेलीच नाही श्रीराम. स्वप्नी वाटे जागेपण तैसी अनुभवाची खुण आली, परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप श्रीराम. जागृती या पहिलीकडे ते सांगणे के बिगडे, जेणे धारणाची मोडे विवेकाची श्रीराम. म्हणून समाधान बोलिताचने जाण, निशब्दाची ऐसी खुण ओळखावी श्रीराम. ऐसे आहे समाधान बोलता नये जाण, इतुके न बाणली खुण निशब्दाची श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, सहजचे अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली आश्रतीने, समर्थ कृपेची वचने तो हा दास बोध श्रीराम. 20 दशक दास बोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देह तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्व मनुष्याचे काय मनुष्याचे, ऐसा आत्मा बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, ते कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपं,
प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्वेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावं त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमेशं लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्यं रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय